हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण टेक्स्ट एरिया काय असतो आपण ते पाहिलेलं होतं. तर आज आपल्याला पुढे जायचंय. पुढे जाऊन आज आपल्याला काय पाहायचं पहा. आज आपल्याला फंड क्लास काय असतो, फंड क्लास आपण कसं यूज करायचं, आपण आपले कस्टम फंड कसे अप्लाय करायचे ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तर आपण कसं पाहू शकतो पहा. तुम्ही काय केलेलं आहे, मागच्या सेम मध्ये तुम्ही जावा सब्जेक्ट शिकलेले आहात, त्यामध्ये तुम्ही ऍपलेटचा पार्ट पण शिकलेले आहात. आणि मला माहिती आहे तुम्हाला त्यामध्ये फंड क्लास बद्दल होतं आणि हा तुम्हाला सिलेबस मधलाच पॉईंट आहे फंड क्लासचा. तर मी तेच पॉईंट तुम्हाला इथे रिपीट घेतोय, कारण का तुम्हाला इथे तुमचा फ्रेम डिझाईन करायचा आहे. काही जणांना फंड क्लास बद्दल जास्त माहिती नसेल, काहींना माहिती असेल. ठीक आहे, तरी आपलं रिवाइज पण होईल आणि आपल्या चांगल्या प्रकारे आपल्या फ्रेमला डिझाईन पण करता येईल. कारण तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मायक्रो प्रोजेक्टला तुम्हाला एक चांगल्या प्रकारे फ्रेम डिझाईन करायची आहे. मल्टिपल फ्रेम्सला एकमेकांसोबत लिंकिंग करायची आहे. एक चांगलं तुम्हाला ऍप्लिकेशन बनवायचं आहे, एक चांगलं तुम्हाला सॉफ्टवेअर बनवायचं आहे ऍज अ मायक्रो प्रोजेक्ट म्हणून. तुम्हाला त्यासाठी तुम्हाला फंड क्लासचं यूज करायला आलं पाहिजे. कारण का फंडनी तुम्ही चांगल्या प्रकारे लुक देऊ शकता तुमच्या फंड क्लासला, तुमच्या UI ला. त्यासाठी तुम्हाला फंड माहिती पाहिजे. फंड क्लास कशासाठी असतो रे, ज्यामध्ये तुम्हाला फंडला चेंज करायचं असेल, फंडला चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करायचं असेल, तर त्यासाठी आपण काय करत असतो, फंड क्लासचा यूज करत असतो. त्यामध्ये 3 पॅरामीटर्स असतात. एक असं फंड फॅमिली, एक असं फंड स्टाईल आणि एक असं फंड साईज. हे आपल्या 3 पॅरामीटर्स असतात. फंड फॅमिली म्हणजे काय, जे काय तुमची फंडची फॅमिली असते, जे काय फंडचं तुमचं नाव असतं, ते काय झालं तुमचं फंड फॅमिली झाले. जसं की फॉर एक्झाम्पल एरियल आहे, रोबोटो आहे आणि टाइम्स न्यू रोमन. हा काय आहे, तुमची फंड फॅमिली आहे. त्याला तुम्ही फंड फॅमिली म्हणत असता, त्याला तुम्ही स्ट्रिंग मध्ये पास करता, म्हणजे डबल कोट्स मध्ये पास करत असता. त्यानंतर पहा, सेकंड पॅरामीटर आहे तुमचा फंड स्टाईल. फंड स्टाईल काय करतो, तुमच्या फंडला कोणत्या प्रकारे डिस्प्ले केला पाहिजे, बोल्ड डिस्प्ले केला पाहिजे, इटॅलिक डिस्प्ले केलं पाहिजे की नॉर्मल डिस्प्ले केलं पाहिजे, हे तुमचं फंड स्टाईल डिसाईड करत असतो. आता फंड स्टाईल जर तुम्ही बोल्ड दिलं तर हा तुम्हाला जे काय तुमचं फंड असेल ते तुम्हाला बोल्ड मध्ये दिसेल. जर तुम्ही इटॅलिक दिलं तर तुम्हाला इटॅलिक मध्ये दिसतंय. आणि हा तुम्हाला इंटिजर फॉर्मॅट मध्ये द्यायचा आहे. इंटिजर फॉर्मॅट म्हणजे काय, तुम्हाला फायनल स्टॅटिक कॉन्स्टंटचा यूज करावा लागेल. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला कॅपिटल लेटर्सचा यूज करावा लागेल. कॅपिटल लेटर्स म्हणजे काय असतो, ते तुमचे कॉन्स्टंट्स असतात. तुम्हाला माहिती आहे आपण कॉन्स्टंटला कॅपिटल लेटर मध्ये आपण स्पेसिफाय करत असतो. आता हा बोल्ड काय आहे, आता हा कॉन्स्टंट आहे. आता कोणत्या टाईपचं कॉन्स्टंट आहे, साधा कॉन्स्टंट नाहीये हा, फायनल स्टॅटिक कॉन्स्टंट आहे. तुम्हाला माहिती आहे आपण स्टॅटिक मेंबरला क्लासने ऍक्सेस करत असतो. आता इथे पहा, फंड डॉट फंड काय आहे, तुमचा हा क्लास आहे. त्या क्लास यूज करून तुम्ही काय कराल, त्या फायनल स्टॅटिक कॉन्स्टंटला ऍक्सेस करत आहात. म्हणून हा काय झाला, फायनल स्टॅटिक कॉन्स्टंट झाला. स्टॅटिक म्हणजे काय असतो, ज्याला तुम्ही क्लास नेमने ऍक्सेस करत असता. आता याला तुम्ही कशाने करताय, फंड या क्लास नेम त्याला ऍक्सेस करत आहात बोर्डला, म्हणजे हा काय झाला, फायनल स्टॅटिक कॉन्स्टंट झाला. ठीक आहे, हा तुमचा इंटिजर कॉन्स्टंट आहे, तुम्ही तर पास करू शकता. बोल्ड असेल तर बोल्ड पास करा, इटॅलिक असेल तर इटॅलिक पास करा. त्यानंतर पहा, थर्ड पॅरामीटर आहे फंड साईज, जे तुम्ही इंटिजर मध्ये पास करता. तुम्हाला तुमची फंड साईज केवढी ठेवायची आहे ते तुम्ही इथं पास करू शकता. इथे मी 16 ठेवलेली आहे. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. आता फंड कशासाठी असतं नेमकं तुम्हाला कळालेलं आहे, ते कसं क्रिएट करायचं ते पण तुम्हाला कळालंय. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फंडचा कन्स्ट्रक्टरचा यूज करावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला 3 पॅरामीटर पास करायचे आहेत. पहिला आहे फंड फॅमिली, दुसरा आहे फंड स्टाईल आणि थर्ड आहे फंड साईज. असं करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या फंडला क्रिएट करू शकता. आणि जे काय तुम्ही इथे एक्झाम्पल बघत आहात, या एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे, त्यांनी एक फंड क्रिएट केले. त्या फंडचं नाव काय आहे, एरियल आहे. त्याला एरियल टाईप मध्ये क्रिएट केलेलं आहे, त्याला बोल्ड टाईप मध्ये केलेत आणि त्याला काय दिलेत, फंड साईज 16 त्यांनी पास केलेला आहे. म्हणजे हा काय करेल, एक फंड ऑब्जेक्ट तुम्हाला क्रिएट करून देईल. त्याच्यासोबत कोणता फंड असतो, तुमचा एरियल फंड असतो. जे काय तुम्ही स्टाईल स्पेसिफाय करता स्टाईल अप्लाय होणार, जे काय तुम्ही साईज अप्लाय करता ते साईज तुमच्या फंड वरती अप्लाय होत असतो. ठीक आहे, आणि जर तुम्हाला फंडला सेट करायचं असेल, एका कोणत्या तरी कंपोनेंट असेल तुमच्या फ्रेमवरती असेल किंवा कोणत्या तरी एका कंपोनेंटवर, फॉर एक्झाम्पल तुमचा टेक्स्ट फील्ड असेल किंवा तुमचा एडिट टेक्स्ट नाही येतं, अँड्रॉइड मध्ये आहे टेक्स्ट फील्ड. जर तुम्हाला टेक्स्ट फील्ड असेल किंवा टेक्स्ट एरिया असेल, त्यावरती तुम्हाला फंडला सेट करायचं असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे सेट फंड ही मेथड आहे. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, कोणत्या पण कंपोनेंट वरती तुम्ही फंडला अप्लाय करू शकता. ठीक आहे, आपण प्रोग्रामनी पाहूयात. तो काय घेतो, फंड ऑब्जेक्ट घेतो. जे काय तुम्ही फंडचा ऑब्जेक्ट क्रिएट करत असता
ते फंट ऑब्जेक्ट कोण घेतो? हा सेट फंट ही जी मेथड आहे ना, ही तुमची काय करत असते? फंटचा ऑब्जेक्ट ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून घेत असते. आणि जे काय त्या ऑब्जेक्टमध्ये तुम्ही फंटला अप्लाय केलेलं असतं ते अप्लाय कुठे होतो? तुमच्या त्या कंपोनेंट वरती अप्लाय होत असतो. आपण काय करूयात? त्याचा एक प्रोग्राम घेऊयात, त्याशिवाय तुम्हाला चांगल्या प्रकारे कळणार नाही. ठीक आहे, आपण एक चांगला प्रोग्राम घेऊयात. त्याच्या आधी पहा, आपल्याला काय पाहायचं आणखीन बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड कलर आपल्याला सेट करायचा आहे. तर ते आपण कसं करू शकतो? आता तुम्हाला माहिती आहे, आता कोणतं तरी कंपोनेंट असेल किंवा तुमचा फ्रेम असेल, त्याला तुम्हाला बॅकग्राऊंड कलर सेट करायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता? सेट बॅकग्राऊंड ही तुमच्याकडे मेथड आहे, त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता? बॅकग्राऊंड कलरला सेट करू शकता. असं नाही की तुम्ही फक्त फ्रेमला सेट करू शकता, तुम्ही लेबलला सेट करू शकता, टेक्स्ट फील्डला सेट करू शकता. जे काय तुम्हाला कंपोनेंट हवं असेल त्यावरती तुम्ही बॅकग्राऊंड कलरला सेट करू शकता बाय युझिंग सेट बॅकग्राऊंड मेथड. ठीक आहे, आता इथे तुम्ही काय करता पहा, कलरचा ऑब्जेक्ट स्पेसिफाय करता, कोणत्या टाईपचं तुम्हाला कलर हवाय ते तुम्ही इथे स्पेसिफाय करत असता. नीट पहा, कलरचा सी कॅपिटल आहे, काही जण सी स्मॉल देतात आणि तुम्हाला एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारतात, मला फ्रेमचा बॅकग्राऊंड कलरला सेट करायचा आहे, तर त्यासाठी मला कोणती मेथड यूज करावी लागेल? तर तिथे तुम्हाला ऑप्शन असतात, सेट बॅकग्राऊंड असतो, सेट फोरग्राऊंड असतो, सेट कलर असतो. आणि जर तुम्हाला सेट बॅकग्राऊंड डबल वे असेल तर तिथे तुम्हाला काहीतरी चुकीचं दिलेलं असतं, काही जागी सी स्मॉल दिलेलं असतं, काही जागी रेड आहे ना, एक कॅपिटल लेटर एक स्मॉल लेटर असं तुम्हाला दिलेलं असतं. तुम्हाला नीट पाहायचं आहे. तुम्हाला काय करायचंय? कंपोनेंट वरती बॅकग्राऊंड कलर जर तुम्हाला सेट करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे सेट बॅकग्राऊंड ही मेथड आहे, त्याला तुम्ही काय पास करता? कलरचा ऑब्जेक्ट पास करत असता. आता इथे पहा, कलर आहे, मी तर कलर स्पेसिफाय करता येते, कलर क्लासला स्पेसिफाय करत असता. जे तुम्हाला कलर हवा आहे ते तुम्ही इथे स्पेसिफाय करू शकता. आता इथे असं नाही की तुम्ही इथे कॅपिटलच पास करू शकता, नाही, तुम्ही इथे स्मॉल लेटर पास करा ना, कम्प्लीट स्मॉल लेटर तर पास करा किंवा कम्प्लीट कॅपिटल तर पास करा, पण त्या दोघांचं कॉम्बिनेशन ठेवू नका. तुम्हाला पास करायचं पूर्ण कॅपिटल मध्ये पास करा, नाहीतर पूर्ण स्मॉल लेटर्स मध्ये पास करा, तर ह्या रन होतो. आता मग कोणी सांगू शकताय का हा कोणत्या टाईपचं कॉन्स्टंट आहे इथे? एनीवन? हा कोणत्या टाईपचा कॉन्स्टंट? इंटिजर आहे, ते तर आहे. फायनल स्टॅटिक, हा इम्पॉर्टंट आहे. फायनल स्टॅटिक आपण कॉन्स्टंटला आपण फायनल म्हणून डिक्लेअर करत असतो. आणि स्टॅटिक काय आहे? त्याला तुम्ही क्लास नेमने ऍक्सेस करत असता. ते कलर काय आहे? तुमचा क्लास नेम आहे. कलरचा क्लास नेमने तुम्ही त्याला ऍक्सेस करता. म्हणजे जेव्हा तुम्ही क्लास नेमने कोणत्या तरी एका मेथडला किंवा कोणत्या तरी एक प्रॉपर्टीला तुम्ही ऍक्सेस करत असता, तर त्याला तुम्ही काय म्हणता? स्टॅटिक प्रॉपर्टी म्हणता किंवा स्टॅटिक कॉन्स्टंट म्हणता. आता इथे तुमचा कॉन्स्टंट आहे म्हणून तुम्ही याला स्टॅटिक कॉन्स्टंट म्हणत असता. असं तुम्ही करू शकता. हा काय करतो? तुमच्या फ्रेमच्या बॅकग्राऊंडला रेड कलर म्हणून सेट करतो. त्यानंतर पहा, फोरग्राऊंड कलर. आता फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड मध्ये डिफरन्स काय? बॅकग्राऊंड कलर म्हणजे काय? तुमच्या फ्रेमच्या बॅकग्राऊंडला अप्लाय होतो. आणि फोरग्राऊंड म्हणजे काय? फ्रेमचा टेक्स्ट कलर. आपण टेक्स्ट कलर म्हणतो ना, मला टेक्स्ट कलर सेट करायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता? त्यावेळेस सेट फोरग्राऊंड या मेथडचा तुम्ही युज करू शकता. या मेथडचा युज करून तुम्ही काय करू शकता? एका कंपोनेंटची किंवा तुम्ही फ्रेमची तुम्ही त्याची फोरग्राऊंड कलरला सेट करू शकता. म्हणजे टेक्स्ट कलर असतो ऍक्च्युली हा. टेक्स्ट कलर तुम्हाला सेट करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता? सेट फोरग्राऊंडचा यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कलर स्पेसिफाय करावं लागेल. जसं तुम्ही इथे कलरला स्पेसिफाय केलेला होता तसं सेम तुम्हाला इथं कलरला स्पेसिफाय करावं लागेल. इथं मी काय केलेलं आहे? ब्ल्यू कलर दिलाय, म्हणजे जे काय मी कलर स्पेसिफाय करेल ते कलर माझं कोणाला अप्लाय होणार? त्या स्पेसिफिक कंपोनेंटला अप्लाय होणार. असं तुम्ही करू शकता. मला वाटतं थेअरीपेक्षा आपण प्रोग्रामिंगली चांगलं बघितलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला कळेल. तर आपण काय करूयात? त्यावरती चांगल्या प्रकारे प्रोग्राम पाहूयात. ठीक आहे, नोटपॅड ओपन करा. आता तुम्ही ऍपलेट मध्ये पण पाहिलेलं आहे सगळं, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मला की तुम्हाला सर्व माहिती आहे याबद्दल. ठीक आहे, तरी आपण पाहूयात एकदा. आता काय करा? क्लास क्रिएट करा. पहिला एडब्ल्यूटी पॅकेजला इम्पोर्ट करा. एडब्ल्यूटी पॅकेज इम्पोर्ट करणार. त्यानंतर काय करता पहा तुम्ही, त्यानंतर आपल्याला काय करायचं आणखीन? ऍपलेट पॅकेज घ्या. ठीक आहे, ऍपलेट पॅकेज घेतलं. आता काय करा? क्लास क्रिएट करा. मी काय करतो? फंट बॅकग्राऊंड डेमो हा क्लास क्रिएट करतो. एक्सटेंड करा फ्रेम पासून. त्यानंतर काय करा? मेन मेथड घ्या आतमध्ये.
पब्लिक स्टॅटिक वर्ड मीन स्ट्रिंग ARGS. याच्या आतमध्ये काय करा, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा जसं नेहमी करतो आपण. त्यानंतर फ्रेमच्या मेथड्सला अप्लाय करून द्या. सेट साईजला अप्लाय करा. फ्रेमची साईज सेट करा. फ्रेमची विजिबिलिटी सेट करा. आणि काय करा, फ्रेमवरती टायटल सेट करा. टायटल काय सेट करता पहा. मी हाच टायटल सेट करतो इथे. आता काय करा, एकदा सेव्ह करून रन करा. पहा काय एरर येत नाही ना. आणि काही जण रन करते त्यांना एरर येतोय. मी सांगेल की जेडीके तुम्ही चेंज करून पहा. जेडीके 9.0.4 या जेडीकेला इन्स्टॉल करा आणि रन करून पहा. ठीक आहे. आणि एन्व्हायरमेंट व्हेरिएबल वगैरे सगळं करेक्टली सेट करा, त्याशिवाय रन होणार नाही ते. आता हा काय म्हणतोय रे, ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतोय का, असं कसं काय. मला वाटतं इथे करावं लागेल आपल्याला. मी डेमोला पण घेतलेला होता ना तुम्हाला, म्हणून हा ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतोय. आता काय करा, एकदा रन करून पाहायला. CMD रन करा. जावा सी कंपाईल करा आधी, आता रन करा. ठीक आहे, सक्सेसफुली रन झालेला आहे. आपली फ्रेम क्रिएट झालेली आहे. आता मला काय करायचंय, फ्रेमचं मला बॅकग्राऊंड कलरला चेंज करायचं आहे. तर मी कसं चेंज करणार पहा. आता इथे कन्स्ट्रक्टर घ्या फ्रेमचा. त्यानंतर याच्या आतमध्ये काय करा, सेट लेआउटला अप्लाय करा. लेआउट तुम्ही नल सेट करा, कारण तुम्हाला सेट बाउन्स मेथड यूज करायचा आहे, तर तुम्हाला लेआउट नल सेट करावं लागेल. त्यानंतर आता मला काय करायचंय, मला फ्रेमच्या बॅकग्राऊंड कलरला चेंज करायचंय. आता इथे बॅकग्राऊंड कलर व्हाईट आहे किंवा तुम्ही ट्रान्सपरंट म्हणू शकता. आता मला काय करायचंय, त्याचं बॅकग्राऊंड कलरला मला चेंज करायचं आहे. तर त्यासाठी कोणती मेथड आहे माझ्याकडे, सेट बॅकग्राऊंड ही मेथड आहे. मी काय करतो, सेट बॅकग्राऊंडला अप्लाय करतो. त्यामध्ये मी कलर स्पेसिफाय करतो. मला कोणता कलर हवाय, सियान हवाय कलर, तर मी सियान कलरला स्पेसिफाय केलं. आता याला एकदा रन करून पहा. कंपाईल करा आणि रन करा. आता इथे पहा, तुमच्या फ्रेमच्या बॅकग्राऊंडला कलर सेट झालेला आहे. तुम्ही सियान कलर दिला तर तुम्हाला सियान कलर इथे आलेला आहे. कोणताही कलर द्या, असं नाही की फक्त सियानच रन होतं. पिंक द्या, पिंक आवडते पिंक कलर द्या, असं काही कंपल्शन नाही आहे. एकच कलर तुम्ही देऊ शकता असं. आता इथे पहा, पिंक कलर झालेला आहे सेट. असं तुम्ही सेट करू शकता बाय युझिंग सेट बॅकग्राऊंड मेथड. जर तुम्हाला वाटलं, सपोज मी काय केलं, एक लेबल क्रिएट केला. ठीक आहे, लेबल वरती काय करतो, आपल्या क्लासेसचं नाव देतो, महिंद्रा टेक कोचिंग. ठीक आहे, क्लासेसचं नाव दिलं. आता मी काय करतो, फंडचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. मला काय करायचंय, सर्वात आधी मी काय करतो, नाही तर पहिला काय करणार, याच्यावरती अप्लाय करणार. मी काय अप्लाय करणार, सेट बाउन्स मेथड. याची पोझिशन सेट करणार ना. सगळ्यात आधी पोझिशन सेट करा फ्रेमवरती, त्याला सेट करून द्या. काय करतो, एक्स ऍक्सिस 100 ठेवतो, वाय पण 100 ठेवतो. आणि त्याची विड्थ मी जरा काय करतो, 150 ठेवतो आणि हाईट 60 ठेवतो. ठीक आहे. आता पहा, फ्रेमवरती ऍड करा त्याला, लेबलला. ठीक आहे. आता याच्यावर मी कोणताच फॉन्ट अप्लाय नाही केलाय, हा तुम्हाला साधा डिस्प्ले होईल. पहा, हा डिस्प्ले झाले तुम्हाला. मी हवा तर काय करतो, याचा बॅकग्राऊंड कलर मी सियान ठेवतो, चांगलं दिसेल. ठीक आहे, पिंक मला नाही आवडत, हा सियान जरा चांगलं दिसतोय कलर. ठीक आहे. पहा, आपलं काय झालं, आपण लेबलला ऍड केलेलं आहे फ्रेमवरती. आता मला काय करायचं, या लेबलचं मला फॉन्ट साईज चेंज करायचं आहे. ठीक आहे, सर्वात आधी मी काय करतो, याचा मी फॉन्ट कलरला चेंज करतो, म्हणजे टेक्स्ट कलरला मी याचा चेंज करतो. कसं चेंज करणार पहा, L1 लेबलच्या ऑब्जेक्ट वरती काय करणार मी, सेट काय करू शकतो आपण, सेट फोरग्राऊंड या मेथडला अप्लाय करा. म्हणजे तुम्ही काय करू शकता, टेक्स्ट कलरला चेंज करू शकता. कलर पास करायच्या आतमध्ये, सपोज मी काय केलं, रेड कलर पास केला. ठीक आहे, लेबल 1 वरती काय केलं, सेट फोरग्राऊंड मेथडनी काय केलं, रेड कलर त्याच्यावरती अप्लाय केला. आता पहा काय होतंय. आता पहा, रेड कलर मध्ये तुमचा टेक्स्ट आलेला आहे. आता मला काय करायचंय, त्याची फॉन्ट साईज इन्क्रीज करायची आहे. तर मी कसं करणार पहा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फंडचा ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. फंडचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 पॅरामीटर पास करावं लागतं. सर्वात आधी काय असतं तुमचा फंडचं काय असतो रे, फंड फॅमिली असते. मी एरियल दिला.
तर त्यानंतर तुमची फंटची स्टाईल असते. तुम्ही फंटची स्टाईल देऊ शकता. फंट डॉट मला बोल्ड करायचंय. ठीक आहे, मी बोल्ड केलं. तर त्यानंतर मला काय करायचंय, फंटचं मला साईज स्पेसिफाय करायचंय. तर मी साईजला स्पेसिफाय करू शकतो. सपोज मी 26 दिला. आता काय करणार मी, याला रन करून पहा. अप्लाय झालेलं नाहीये. कोणी सांगू शकतंय का अप्लाय नाही झालं यावरती? एनीवन? सेट फॉन्ट मेथड यूज करावं लागेल आपल्याला. हा, सेट फॉन्ट मेथड यूज करावं लागेल. कोणावर यूज करावं लागेल? ऑब्जेक्टवर. कोणावर? लेबलच्या ऑब्जेक्टवरती. हो हो, व्हेरी गुड. लेबलच्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय करावं लागेल. कसं अप्लाय करणार आपण? एनीवन? कोणी L1 सांगू dot शकतं? set font in bracket F1. हो, व्हेरी गुड. आपण काय करायलो, लेबल 1 वरती फॉन्टला सेट करत आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, लेबल 1 चा ऑब्जेक्ट यूज करावं लागेल. डॉट सेट फॉन्ट मेथड यूज करून आपण काय करू शकतो, फॉन्टला सेट करू शकतो. त्यामध्ये फॉन्टचा ऑब्जेक्ट पास करा. मी त्या F1 पास केला. तर हा फॉन्ट काय होईल, त्या लेबल वरती सेट होऊन जाईल. आता पहा, याला आता क्लिअर करा, कंपाईल करा आणि रन करा. ठीक आहे. आता इथे पहा नेमका इश्यू काय झालाय. तुम्ही तर फॉन्ट साईज इन्क्रीज केलेला आहे, पण पहा त्याची विड्थ कमी पडतीये. कोणाची विड्थ? लेबलची विड्थ. लेबलची विड्थ आपण कमी दिलेली आहे. तर आपली इथं विड्थ कमी पडतीये. तर आपल्याला काय करावं लागेल, विड्थ त्याची इन्क्रीज करावं लागेल. आपण इथं 150 विड्थ दिलेली होती. विड्थला इन्क्रीज करा. आता परत एकदा रन करून पहा. आता पहा तुमचा आउटपुट आलेला आहे. हवं तर मी याला जरा खाली घेतो महिंद्रा टेक कोचिंगला. म्हणजे आपल्याला वाय ऍक्सिस इन्क्रीज करावं लागेल. 150 घ्या, कंपाईल आणि रन करा. पहा आलेला आहे तुमच्या फ्रेमच्या सेंटरला. दिसतोय? दिसतोय का रे सगळ्यांना? एनीवन? सगळ्यांना दिसतोय? मी काय करतोय कळतंय का सगळ्यांना? आपण काय केलेलं आहे, फ्रेम क्रिएट केलेला आहे. त्या फ्रेम मध्ये आपल्याला काय करायचं आहे, फ्रेमचं बॅकग्राऊंड कलरला चेंज करायचं आहे. तर आपण कसं करणार बॅकग्राऊंड कलरला चेंज? बाय युझिंग सेट बॅकग्राऊंड मेथड. त्यामध्ये कलरला स्पेसिफाय करा. ते कलर तुमच्या कोणावरती सेट होईल? फ्रेम वरती सेट होईल. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, एक लेबल मला त्यावरती ऍड करायचं फ्रेम वरती. लेबलला ऍड केलं, मी लेबलला क्रिएट केला. लेबल वरती मला काय करायचंय, टेक्स्ट कलरला मला चेंज करायचं आहे. तर त्यासाठी माझ्याकडे सेट फोरग्राउंड ही मेथड आहे. त्याचा यूज करून मी काय करू शकतो, लेबलचा टेक्स्ट कलर मी चेंज करू शकतो. मग मी इथं कलर पास केला रेड कलर. तर हा कलर कोणावरती अप्लाय होईल? त्या लेबल वरती अप्लाय होईल. आता अप्लाय तरी झाला कलर. मग आता काय करायचं, लेबलचा मला फॉन्ट साईज इन्क्रीज करायचा आहे. तर मला त्यासाठी काय करावं लागेल, फॉन्ट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. ऑब्जेक्ट मी क्रिएट केला. जे तुम्हाला फॉन्ट हवंय ते फॉन्टचं नाव स्पेसिफाय करा. फॉन्ट तुम्हाला बोल्ड हवाय की इटॅलिक हवाय ते तुम्ही स्पेसिफाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला फॉन्टची साईज मी तर 26 स्पेसिफाय केलं, म्हणजे हा साईज तुमच्या फॉन्टला अप्लाय होईल. आणि तुम्ही काय केलात, फॉन्टचं तुम्ही तो ऑब्जेक्ट क्रिएट केलात, पण ऑब्जेक्ट तुम्ही अप्लाय केलात का लेबल वरती? नाही केलात. कसं अप्लाय करावं लागेल तुम्हाला? त्यासाठी सेट फॉन्ट ही तुमच्याकडे मेथड आहे. ती मेथड यूज करून तुम्हाला काय करावं लागेल, लेबल वरती अप्लाय करून द्यावे लागेल. अप्लाय केलं तुम्ही इथे. ठीक आहे. इथे अप्लाय झालेला आहे. तुम्ही फॉन्ट क्लासला पास केला, इथं हा अप्लाय झाला. ठीक आहे. आता तुम्हाला इथे दिसतोय. सर्वांना समजत असेल हा प्रोग्राम. कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये? एनीवन? कोणाला काही डाऊट आहे सांगा मला. सर्वांनी मला रिप्लाय करा. जर स्टाईल नसेल द्यायची तर? स्टाईल नसेल द्यायची तर काहीच देऊ नका, तसंच सोडा. कॉमा द्या जस्ट. आता पहा, कंपाईल करा. अरे अरे अरे, इलिगल स्टार्ट ऑफ एक्सप्रेशन. अरे नाही चालतं रे ऍक्च्युली. नल देऊन पहा एकदा. स्टाईल काय कंपल्शन नाही आहे. डबल कॉमा दिला बघा. डबल कॉमा झाले का? एक मिनिट. होतो रे ऍक्च्युली रन. स्टाईल काय कंपल्सरी नाही आपल्याला द्यायचं. ठीक आहे. इथं काय करा, डबल कोट्स देऊन पहा. इथे इंटिजर आहे ना, 0 द्या.
आता पहा कंपाईल झाला, कारण इंटिजर आहे ना, तर इंटिजर व्हॅल्यू एक्सपेक्ट करतो. पहा हे झाले का? आलं. 0 स्पेसिफाय करा, कारण हा इंटिजर व्हॅल्यू घेतो ना तुमचा, मग तुम्हाला इथे 0 स्पेसिफाय करावं लागेल. जर तुम्हाला कोणती स्टाईल द्यायची नाही तर 0 स्पेसिफाय करा. समस्या नाही? हो ब्रो. ठीक आहे. कारण मला वाटलं नल आपण नाही स्पेसिफाय करू शकत, कारण हा स्ट्रिंग नाहीये, हा इंटिजर आहे. सो आपल्याला 0 स्पेसिफाय करावं लागेल. तर तुम्हाला वाटलं मला बोल्ड करायचं फंटला, बोल्ड करा. तुम्हाला वाटलं इटॅलिक करायचं, इटॅलिक करा. कॅपिटल मध्ये द्या, कारण हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आता याला रन करा. पहा इटॅलिक आले. जर तुम्हाला वाटलं मला बोल्ड पण करायचं, इटॅलिक पण करायचं, तर कसं करणार? इथं हा ऑर करा. ऑर म्हणू शकत नाही आपण असं, हा दिसतोय ना ऑर ऑपरेटर सारखं आहे. इथे काय करा, फंट डॉट बोल्ड, म्हणजे काय होईल, दोन्ही फंट तुमचे अप्लाय होऊन जाईल त्यावरती. आता इथे पहा, कंपाईल करा आणि रन करा. पहा तुमचं बोल्ड पण झालंय आणि इटॅलिक पण झालंय. असं तुम्ही अप्लाय करू शकता. समजते सगळ्यांना? समजते का रे? कोणाला काही डाऊट आहे यामध्ये? सपोज तुम्ही म्हणलं मला हा स्पेसिफाय नाही करायचा, इथं करू नको ना स्पेसिफाय, इथं नल कर. पहा इथे काय होते, जर हा आपण स्पेसिफाय नाही केला तर काय होईल? चालेल. स्पेसिफाय नाही केला चालेल, नल स्पेसिफाय करा. ठीक आहे. कारण हा स्ट्रिंग आहे, चालतो आपल्याला इथे. फंट साईज जर तुम्हाला स्पेसिफाय करायची नसेल तर आता इथे काय करावं लागेल? मला वाटतं हा कंपल्शन आहे, फंट साईज तुम्हाला स्पेसिफाय करावंच लागेल. ठीक आहे. स्पेसिफाय करा इथे. कोणाला काही डाऊट आहे? सगळ्यांना समजतंय? रिप्लाय मी यस ऑर नो. रिप्लाय करा सगळ्यांनी. मला सर्वांचा रिप्लाय हवाय. सर्वांचा रिप्लाय हवाय मला. हॅलो सर. हो. हा सचिन बोल. कोड ओपन करा सर. कोड का? ओके. सर जे का आपण सर एरियल फॉन्ट डिटेल दिले आणि खाली आपण सेट फॉन्ट जे पण अपडेट पास केलं सर, तिथं आपण एरियल फॉन्ट डिटेल करून तिथं नाही जमत का सर? इथं हो चालेल ना, तसंही चालेल. जर तुला फॉन्टचं अपडेट क्रिएट करायचं नसेल, डायरेक्टली पण सेट करू शकता. इथं काय कर, न्यू फॉन्ट कर फक्त. न्यू न्यू फॉन्ट. फॉन्ट केला आणि त्यामध्ये काय कर, तुला जे काय स्पेसिफाय करायचं आहे, फॉन्ट डॉट इटॅलिक सपोज, आणि मी केलं इथं 26. याला कमेंट आउट कर. आता पहा, कंपाईल कर आणि रन कर. होते. न्यू फॉन्ट करावं लागेल. समजते? तर तुला ऑब्जेक्ट क्रिएट करायचं नसेल तर डायरेक्टली न्यूचा यूज कर. आता सपोज इथं पण तसंच आहे ना, तुला डायरेक्टली कन्स्ट्रक्टर जर कॉल करायचं असेल तर तुला मेथड्स तुला यूज करायचे नसते, तर तू काय करणार, डायरेक्टली न्यू करून ह्या कन्स्ट्रक्टरला कॉल करणार, हा कन्स्ट्रक्टर डायरेक्टली कॉल होणार. काय कंपल्शन नसतं रे, आपली मर्जी. ठीक आहे. असं पण करू शकता तुम्ही. नाहीतर तुम्ही काय करा, ऑब्जेक्ट पास करा, असं पण करू शकता. मी इथं हे पण करतो. ठीक आहे. सेट फॉन्ट, तुम्हाला कन्फ्युज होऊ नये असं तुम्ही करू शकता. असं नाही करायचं तर असं करा डायरेक्टली, म्हणजे तुमचा 1 लाईनचा कोड वाचून जाईल. ठीक आहे. आणखीन काय डाऊट कोणाला? सर्वांचा रिप्लाय पाहिजे. जर कोणाचा रिप्लाय आलं नाही इथं यस ऑर नो, यस तरी पाहिजे, नो तरी पाहिजे. जर रिप्लाय आलं नाही तर मी त्यांना क्वेश्चन विचारणार, कोणताही क्वेश्चन विचारणार, त्यांचा आन्सर द्यावं लागेल त्यांना. विचार करा आताच, रिप्लाय करायचं आहे की नाही. यस करा किंवा नो करा, तुमच्यावरती आहे. तर रिप्लाय करा. जर मला तुमचा रिप्लाय दिसला नाही तर मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार, आन्सर द्यावं लागेल तुम्हाला. रिप्लाय मी ऑल, ज्यांचं राहिलं रिप्लाय करा. नाहीतर मी क्वेश्चन विचारणार पहा, आणि मी सोपे विचारणार नाही क्वेश्चन, ट्रिकी विचारणार. आता सांगतोय. रिप्लाय. ठीक आहे. ओके चालेल. आता एक साधा प्रोग्राम घेऊयात आणि आपण स्टॉप करूयात. ठीक आहे. आणि तुम्हाला होमवर्क देईल चांगल्या प्रकारे आजचा. आता काय करायचं पहा, आपल्याला जे आपलं लॉग इन फॉर्म होतं,
आता आपल्याला एक लॉग इन फॉर्म क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. नाहीतर मी काय करतो, लॉग इन फॉर्म तुम्हाला होमवर्क म्हणून देतो, तुम्ही ते क्रिएट करा. आता मी तुम्हाला काय करतो, आता सपोज एक आहे का रे आपल्या इथे, नाहीये वाटतं ना, लॉग इन फॉर्म आहे वाटतं आपल्याकडे, आहे ना लॉग इन फॉर्म. ठीक आहे, हा तुम्हाला होमवर्क म्हणून देता येईल मला. आता इथे पहा आपल्याला नेमकं करायचं काय आहे. मी काय करायचं आता आपल्याला, आणि होमवर्क सगळे करत जावा, मी होमवर्कला मार्क्स देतोय तिथे. ठीक आहे, तुम्हाला डेडलाईन पण दिली आहे, एक 4-5 दिवस तुम्हाला दिलाय टाइम मी. जर तुमच्याकडे पीसी अवेलेबल नसेल, नोटबुक मध्ये लिहा, लिहून तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे, आता इथे मला काय करायचं आहे, एंटर युअर एज. ठीक आहे, असं मी केलं. त्यानंतर मला काय करायचं आहे, इथे पहा एक टेक्स्ट फील्ड घ्या. ठीक आहे, आता याच्यानंतर तुम्ही खाली काय करणार, एक बटन घ्या. आता इथे एक सबमिट म्हणून घ्या. याच्यावरती टेक्स्ट काय देणार तुम्ही, सबमिट देणार. आता आपल्याला हे कोड करायचं आहे. आता याच्यामध्ये नेमकं आहे काय करायचं आपल्याला, आता जे काही आहे ना, आता सपोज मी काय केलं, याचं कलर वेगळं घेतला. आता तुम्हाला जे मी इथं कलर स्पेसिफाय केलेला आहे, तुम्हाला तेच कलर यूज करायचं आहे. ठीक आहे, आता कसं करणार पहा, मी कलर सांगतोय, आता कलर कोणता यूज करायचा आहे. आता हा तुम्हाला लेबल आहे, तुम्हाला माहिती आहे, या लेबलवरती कोणता कलर असला पाहिजे पहा, मी हवा तर इथं लिहितो बाजूला. आता या लेबलचा कलर तुमचा सपोज केलं आपण, काय करू शकतो इथे, ग्रीन कलर असला पाहिजे. ठीक आहे, लेबलचा कलर. त्यानंतर याच्या आतमध्ये नीट ऐका, याच्या आतमध्ये जे काही मी टेक्स्ट लिहितोय ना, त्याचा कलर काय असला पाहिजे पहा, टेक्स्ट कलर. याच्या आतलं जे काही मी टाईप करेल त्याचा टेक्स्ट कलर काय असला पाहिजे. आता मला इथं काय करायचंय, याच्या आत मला आता इथे रेड कलर पाहिजे याच्यात. त्यानंतर हा बटन आहे, मला काय करायचं आहे, बटनचा जे काही टेक्स्ट कलर आहे, माझ्या बटनचा टेक्स्ट कलर मला ब्ल्यू हवाय. ठीक आहे, मला इथं ब्ल्यू कलर हवाय. मी इथं काय करतो, याला इथं लिहितो हवं तर, म्हणजे आपल्याला समजून जाईल. मला इथं ब्ल्यू कलर हवाय, समजतंय. आता आपल्याला हे आपल्याला कोड करायचं आहे. आता मी हवं तर काय करतो, याला साईडला घेतो, नोटपॅडला या साईडला घेतो, आणि याला या साईडला घेतो. ठीक आहे, आता हे आपल्याला आज करायचं आहे. तर कसं करणार पहा आपण, पहिलं आपल्याला काय करायचं आहे, फ्रेम आपण डिझाईन करूया. ठीक आहे, काय आपल्याला कळत नसेल, सर्वात आधी काय करा, जेवढं येतं तेवढं करा, फ्रेम डिझाईन करा. क्लास घ्या, काय घेऊ शकतो आपण इथे, कलर डेमो घ्या. एक्सचेंज करा फ्रेम पासून, मेन मेथड घ्या आतमध्ये. अरे घाबरायचं नाही रे, कधी घाबरायचं नसतंय. कोणताही प्रोग्राम असू दे, जेवढं येत आहे ना अगोदर तेवढं करायचं. तुम्हाला नेहमी सांगतो मी, तुम्हाला जर येत नसेल तरी तुम्हाला ऍटलिस्ट फॉर्म जर तरी डिझाईन करता येत आहे ना तुम्हाला, ऍटलिस्ट तेवढं तरी करा अगोदर, नंतर पहा पुढचं येत आहे की नाही. जेवढं येतं तेवढं करा अगोदर. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, हे होऊ द्या प्रोग्राम. ठीक आहे, काय करा, मेथड्सला अप्लाय करा. ठीक आहे, सेट साईजला अप्लाय करा, सेट विजिबल करा, फ्रेमला विजिबल करा. त्यानंतर ट्रू पास करा इथे, आणि तुम्ही काय करणार, टायटल सेट करा. हा झाला तुमचा फ्रेम. ठीक आहे, एकदा याला सेव्ह करून द्या. आता याच्यानंतर काय करा, कन्स्ट्रक्टर घ्यायचा. ठीक आहे, हा तुमचा कन्स्ट्रक्टर झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, हा लेबल आहे, हा टेक्स्ट फील्ड आहे, आणि हा तुमचा बटन आहे. तर काय करा, ऑब्जेक्ट क्रिएट करा, लेबलचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. याच्यावरती तुम्हाला टेक्स्ट काय हवाय, एंटर युअर एज. ठीक आहे, असं तुम्हाला टेक्स्ट हवंय. आता आणखीन एक आहे यामध्ये, मी ते तुम्हाला इथे लिहिलेलं नाहीये. मला काय करायचं पहा, मी हवं तर लिहितो इथे, आहे का इथे लिहायची जागा कुठे, अरे असं का दाखवते, हा इथे आहे ना.
आता इथे पहा, ऑल शुड बी ऑफ 20 नाही 18 फॉन्ट साईज. सगळ्यांची फॉन्ट साईज तुमची 18 असली पाहिजे. ठीक आहे, हा तुमचा एक टास्क आहे. त्यामध्ये सर्वांची फॉन्ट साईज 18 असली पाहिजे, सर्वांची. ठीक आहे, आता आपल्याला हे करायचं आहे. कसं करणार पहा. आता लेबल घेतला आपण, त्यानंतर आपल्याला टेक्स्ट फील्ड हवंय. टेक्स्ट फील्ड घ्या. अरे हा, कॅप्स लॉक झाला. टेक्स्ट फील्ड घ्या, विड्थ द्या त्याची, आणि काय करा, बटन घ्या खाली. बटन क्रिएट करा सबमिट नावाचं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं पहा. हे तर आपल्या क्रिएट झालं. आता सर्वात आधी काय करा, त्याची पोझिशन सेट करा. सर्वात आधी आपल्याला केवढं येत आहे ना तेवढं करा. काय टेन्शन घ्यायचं नाही, केवढं येतं तेवढं करा. सर्वात आधी लेबलची पोझिशन सेट करा. सेट बाउंड यूज करून काय करावं लागेल. आता इथे आपल्याला सपोज हा 100 आहे आणि हा सपोज 100 आहे. ठीक आहे, 100 घ्या. एक्स आणि वाय ऍक्सिस. विड्थ स्पेसिफाय करा. याची विड्थ केवढी असू शकते रे, मला वाटतं 150 घ्या. ठीक आहे, घेतानाच मोठी विड्थ घ्या. आणि याची हाईट काय असू शकते, 30 घ्या किंवा 40 घ्या, कारण फॉन्ट साईज आपण इन्क्रीज करणार आहोत. तर त्याची विड्थ 40 घ्या. टेक्स्ट फील्ड सेट करा बाउंड्स. ठीक आहे, एक्स ऍक्सिस काय करावं लागेल आपल्याला, कोणी सांगू शकते याची एक्स ऍक्सिस आपल्याला काय करावं लागेल. एनीवन, टेक्स्ट फील्ड त्याच्या पुढे आहे, काय करावं लागेल रे मला. सेम ऍडिशन घ्यावं करायचं लागेल. पहिले. हाईट सेम, हाईट हा ते करावं लागेल आपल्याला. एक्स ऍक्सिस मला काय करावं लागेल, कसं डिसाईड करा मी एक्स ऍक्सिस. 100 + 150. व्हेरी गुड. पहिला आणि थर्ड पॅरामीटर या दोघांची ऍडिशन करा. म्हणजे हा तुम्हाला काय करायचं, याच्या पुढे हवाय ना, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्या आणि थर्ड पॅरामीटरची ऍडिशन करा. त्याची ऍडिशन येते 250. त्याच्या पुढची व्हॅल्यू घ्या. 270 घेतलं मी. मला काय करावं लागेल, वाय ऍक्सिस मला सेम ठेवायचं आहे. या लाईन पासूनच मला चालू करायचं. वाय ऍक्सिस मी सेम ठेवला, विड्थ मी सेम ठेवला आणि हाईट पण सेम ठेवलं. ठीक आहे, आता काय करा, बटन आहे खाली, बटन वरती बाउंड सेट करा. अरे आता सांगा, एक्स ऍक्सिस मी कसं घेणार बटनचा, या दोघांच्या मध्ये आहे तो. काय करावं लागेल मला, So 270 + 150 divided by 2. 270 प्लस 150 divided by 2. रोहित 150. काय? अरे नीट बघा, मला मध्ये हवंय. काय करावं लागेल, हॅलो, आवाज ब्रेक होतो. हा बोल. काय करावं लागेल, 270 प्लस 270चं चेंज करायचं डिवाइडेड. थांबा मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. आवाज ब्रेक होतोय तुमचा, आवाज ब्रेक होतोय. मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा काय करावं लागेल. काय करावं लागेल मला, एनीवन, कोणी सांगू शकते. 270 + 100. हो, 270 + 100 असंच करावं लागेल का, आणि पुढे काय करावं लागेल, माझ्या दोघांची मधली व्हॅल्यू. व्हेरी गुड पूजा, व्हेरी गुड, Divided by 2. व्हेरी गुड. डिवाइड बाय 2 करावं लागेल आपल्याला. आणि मला वाटतं त्यांनी आन्सर पण सांगितलं पृथ्वीराजनी, 185. व्हेरी गुड. 185 येतं का, 185 येतं. 370. Yes, sir. 370चा हा 150, 300, हा 185 येतं. व्हेरी गुड सगळ्यांनी. जेव्हा पण आपल्याला काय करायचं, मधली व्हॅल्यू हवी असेल, या दोघांची मला मधली व्हॅल्यू हवी आहे, मग काय करावं लागेल, त्या दोघांचा एक्स ऍक्सिसचं ऍडिशन करावं लागेल आणि डिवाइड बाय 2 करावं लागेल. 185 व्हॅल्यू आली. ठीक आहे, वाय ऍक्सिस काय करावं लागेल रे मला, एनीवन, काय करावं लागेल. सेकंड आणि फोर्थ या 100 दोघा पेक्षा जास्त पॅरामीटरची, सेकंड आणि फोर्थ या दोघा पॅरामीटरची मला ऍडिशन करावी लागेल आणि त्याच्या पुढची व्हॅल्यू घ्यावी लागेल.
ठीक आहे. म्हणजे हा काय होईल तुमचा वाय ऍक्सिस होईल. म्हणजे मी सपोज घेतलं 170, विड्थ आणि हाईट सेम ठेवतोय मी. फ्रेम वरती ऍड करा. हो सर. L1 ऍड केला, TF1 ऍड केला, 1 B1 ऍड केला. आता याला रन करून पहा. अरे अरे हा रन केला का मी प्रोग्राम, सॉरी. आता नवीन आहे ना हा प्रोग्राम, कलर डेमो डॉट जावा. कंपाईल करा आणि रन करायला. ठीक आहे. आता पहा जसं आपण केलेलं आहे तसं आलेलं आहे सेम. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला असं आपल्याला सेम टू सेम आउटपुट आलेलं आहे. ए हा काय झाला, सेट बाउंड्स आपण अप्लाय केलेलं नाहीये, नीट आपल्याला लेआउट आउटपुट नाही नाही केलंय आलाय. सर सेट. हो तेच नाही केलंय, लेआउट नाही सेट केलाय. लेआउटला आपल्याला सेट करावं लागेल. नल आपण सेट करणार, कारण आपण सेट बाउंड्स मेथड यूज करतोय ना इथे. नल सेट करावं लागेल. नेमकं आता झालंय काय पहा, इथे याची विड्थ जास्त झाली बटनची. जास्त दिली ना आपण विड्थ, कमी द्या जरा, 100 द्या किंवा 70 द्या, म्हणजे हा जरा प्रॉपर दिसेल तुम्हाला. आता पहा प्रॉपर तुम्हाला विड्थ त्याची आलेली आहे. आता मला काय करायचं नेमकं यामध्ये, सर्वात आधी मला काय करायचं पहा, सगळ्यांचं मला फॉन्ट साईज 18 ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणणार सगळ्यांना सेट फॉन्ट करायचं का, सगळ्या ऑब्जेक्ट्सला करायचं का. अरे तुला काय करायचंय, सगळ्यांना सेट करायचं ना 18 फॉन्ट, तर डायरेक्टली फ्रेम वरती सेट करून देतो फॉन्टला. म्हणजे काय होईल ते सगळ्यांना अप्लाय होईल. म्हणजे मग काय करावं लागेल, सेट फॉन्टचा यूज करावा लागेल. न्यू फॉन्ट, त्यामध्ये काय करा, एरियल पास करा, फॉन्ट डॉट बोल्ड. बोल्ड नकोय आपल्याला, नॉर्मल ठेवा किंवा 0 ठेवा, म्हणजे कोणताच फॉन्ट तुम्हाला अप्लाय नाही होणार. आणि त्याची साईज काय ठेवायची, मला 18 ठेवायची. ठीक आहे. हा कुठे अप्लाय होईल, हा तुमचा कम्प्लिटली तुमच्या फ्रेम वरती अप्लाय होईल, कारण तुम्ही फ्रेम वरती सेट करत आहात. म्हणजे फ्रेम वरती जे काय तुमचे कंपोनेंट्स आहेत त्या सगळ्यांवरती अप्लाय होईल डायरेक्टली. तुम्हाला सगळ्यांवरती अप्लाय करायची गरज नाही, डायरेक्टली तो अप्लाय होईल. मला हे तुम्हाला दाखवायचं होतं, त्यासाठी मी तुम्हाला हा प्रोग्राम घेतो इथे. पहा इथे सर्वांवरती अप्लाय झाला का रे, याच्यावरती पण अप्लाय झाला पहा, टेक्स्ट फील्ड वरती पण अप्लाय झाला. पहा किती चांगलं दिसतंय आता हा. आता आपल्याला काय करायचं आपल्याला नेमकं, आता याच्यात पहिला तर आपला हा झाला. ठीक आहे. आता आपल्याला नेमकं पुढे काय करायचंय, लेबल आहे ना त्याचा कलर तुम्हाला ग्रीन सेट करायचा आहे. करा. लेबलचा ऑब्जेक्ट इथे क्रिएट आहे. L1 डॉट काय करावं लागेल रे, कोणती मेथड आहे माझ्याकडे, कलर सेट करायचा आहे. कोणती मेथड यूज करावं लागेल, फोरग्राउंड. फोरग्राउंड मेथडला आपल्याला यूज करावं लागेल. कलर डॉट कोणते कलर हवे मला, ग्रीन कलर. ग्रीन कलर सेट केला. त्यानंतर मला पहा काय करायचंय, हा जे काय तुमचं बटन आहे, बटन वरती मला ब्ल्यू कलर सेट करायचंय. तर मग काय करावं, बटनचा ऑब्जेक्ट यूज करावा लागेल. सेट फोरग्राउंड मेथडचा यूज करा आणि कलर डॉट ब्ल्यू कलर मी तर दिलेला आहे, ब्ल्यू कलर माझ्या बटन वरती सेट होईल. त्यानंतर पहा याला कोणता कलर होता रे, रेड कलर आहे का. ठीक आहे. अरे च्या गेलं का हा, अरे घेतो याला साईडला. ठीक आहे. याला ब्ल्यू कलर सेट करायचा आहे. अरे ब्ल्यू कलर आहे ना, का कोणता कलर आहे हा, रेड कलर आहे. रेड कलर सेट करा त्याला. कसं सेट करणार, टेक्स्ट फील्ड 1 वरती सेट कलरचा यूज करा, सेट फोरग्राउंडचा, कलर डॉट रेड. ठीक आहे. हा सेट होऊन जाईल. आता जर तुम्ही ते रन करून पाहिलं तर तुम्हाला आता आउटपुट दिसून जाईल. कंपाईल आणि रन करा. पहा याचं फॉन्ट कलर तुम्हाला, याचा टेक्स्ट कलर तुम्हाला ग्रीन कलर आलेला आहे. आणि याचं पहा जे मी तर टाईप करतोय हा तुम्हाला रेड कलर मध्ये आलाय. पहा दिसतोय, हे दिसतंय का, रेड कलर आलाय. म्हणजे हा तुम्हाला फोरग्राउंड वरती अप्लाय झालेला आहे. जर तुम्हाला वाटलं नाही मला बॅकग्राऊंड कलर अप्लाय करायचा आहे टेक्स्ट फील्डचं, कर ना, तुझ्याकडे आहे ना फॅसिलिटी, कर. ते पण करून पहा तू. टेक्स्ट फील्ड 1 वरती काय कर, बॅकग्राऊंड कलरला अप्लाय कर. सपोज मला काय करायचंय, यामध्ये सियान कलरला अप्लाय करायचं, अप्लाय करून दे. पहा काय होतंय नेमकं. अरे टाइमपास करायचं रे असंच. आलं का याच्या आतमध्ये बॅकग्राऊंड कलर दिसतोय, हा फोरग्राऊंड कलर झाला आणि त्याच्या मागचा हा बॅकग्राऊंड कलर झाला. तसं पण तुम्ही करू शकता. नाही तुम्हाला वाटलं नाही मला लेबलला अप्लाय करायचंय, अरे कर लेबलला कर, करून बघ.
सेट बॅकग्राऊंड अप्लाय कर. कलर डॉट सपोज मी काय केलं इथे ग्रे कलर घेतला. अप्लाय करून बघ काय होतंय. अरे ग्रे कलर मे बी नाहीये, आपल्याला दुसरा कलर घ्यावा लागेल. ग्रे कलर अवेलेबल नाहीये. कोणतं घेऊ शकता तुम्ही? येल्लो घ्या. कंपाईल करा आणि रन करा परत. ब्रो ते GRAY असेल अवेलेबल. GRAY का? पाहूया आपण. हो GRAY आहे. ठीक आहे, करेक्ट. आता पहा ग्रे कलर अप्लाय झालेला आहे लेबलच्या मागे. दिसतंय? अप्लाय झालाय आणि इथे तुमच्या टेक्स्ट फील्डला अप्लाय झाले आणि हा तुमचा बटन आहे. बटनला तुम्हाला अप्लाय करायचं त्यावरती पण करा. अरे करा रे असंच टाइमपास म्हणून. करून पहा ना काय होतंय नेमकं. येल्लो घ्या, ग्रीन घ्या, रेड घ्या, जे हवंय ते घ्या. पहा येल्लो कलर आलाय तुमच्या बटनला. आणि तुम्हाला फ्रेमच्या बॅकग्राऊंडला सेट करायचंय. बॅकग्राऊंडला सेट करा कलर. काय झालं? सेट बॅकग्राऊंड ना फ्रेमला. हो हो, सेट बॅकग्राऊंडने आपण करू शकतो. सेट करा त्याला. सेट बॅकग्राऊंड यूज करा, कलर पास करा. कलर डॉट सपोज मी काय केलं याला येल्लो आपण नाही अप्लाय केला ना, केला ना इथे येल्लो. मग इथे काहीतरी वेगळं घ्या. रेड, ग्रीन, ब्ल्यू, पिंक. पिंक घेतलं आणि मी ते येल्लो घेतलं. पाहू काय होतंय. अरे नीट दिसतंय का नाही पाहू. जाऊ द्या, दिसतंय. ऍटलिस्ट आपल्याला विजिबल आहे. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना नेमकं करायचं काय आहे आपल्याला? समजतंय का? हो समजतंय. असं तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला होमवर्क देतो आजच्यासाठी. ते होमवर्क मला कम्प्लीट करून अपलोड करा. आणि या होमवर्कला मार्क्स आहे. मी हे मार्क्स काउंट करणार आहे तुमचे. होमवर्क असेल तुमचे टेस्टचे आहेत ना, टेस्टचे मी आताच काउंट करणार नाही. तुमचे टेस्टचे ऍव्हरेज मार्क असेल, जसं तुम्हाला कॉलेजमध्ये ऍव्हरेज मार्क देतात तसं तुम्हाला मी टेस्टला ऍव्हरेज मार्क देईल. आणि जे काय तुमचं होमवर्क आहे त्याचं पण मी तुम्हाला मार्क्स देतोय. तुमच्या परफॉर्मन्स वरती मार्क्स देतोय. तुम्ही किती लवकर सबमिट करता, तुम्ही किती चांगला प्रोग्राम करता, किती चांगलं त्याला आउटपुट सोबत तुम्ही अप्लाय करता. जर तुमच्याकडे हे नसेल, पीसी नसेल, लॅपटॉप नसेल, तर काय करा, नोटबुक मध्ये काय करा, कोड लिहा. कोड लिहून त्याचा आउटपुट तुम्ही ड्रॉ करा. ठीक आहे, तर मी त्याला कन्सिडर करेल त्या आन्सरला. आता मी तुम्हाला होमवर्क देतोय आजच्यासाठी. हा मी तर डेमो म्हणून देते. अरे डॉट जावा नाही द्यायचं. आता मी तुम्हाला एक होमवर्क देते, ते होमवर्क तुम्हाला करायचं आहे. आता मला वाटतं आपल्याकडे आहे एक ऑलरेडी. आपण काय करूया, त्यालाच ओपन करूयात. हा मला वाटतं इथे आहे कुठेतरी. तेच तुम्हाला देऊन टाकतो. हा लॉग इनचा आहे आपल्याकडे. हा दिसतोय का लॉग इनचा फॉर्म? हे तुम्हाला डिझाईन करायचं आहे. युजर नेम घ्यायचा आहे, युजरकडून पासवर्ड घ्यायचा आहे, फीडबॅक घ्यायचा आहे. आणि हे तुमचं काय आहे, टेक्स्ट फील्ड आहे. हा पण टेक्स्ट फील्ड आहे. आणि हा तुमचा फीडबॅक म्हणजे हा तुमचा टेक्स्ट एरिया असतो. मी आता लिहिणार नाही. आणि वरती हा तुम्हाला लॉग इन फॉर्म म्हणून आहे. मी हवं तर लिहितो तुम्हाला टेक्स्ट फील्ड ते किती घ्यायचं, तुम्हाला साईज वगैरे सगळं लिहितो मी हवं तर, म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होऊ नये. हे तुम्हाला सगळं सेम टू सेम अप्लाय करायचं आहे. आता हा काय आहे, तुमचा लेबल आहे. तुम्हाला काय करायचं लेबल वरती. आता हा तुमचा लेबल आहे. तुम्हाला काय करायचंय, याची फॉन्ट साईज तुम्हाला 24 ठेवायची. आणि काय करायचं, याचं फॉन्ट कलर तुम्हाला रेड कलर सेट करायचा. आणि हा तुमचा बोल्ड असला पाहिजे. ठीक आहे, आता हे झालं तुमचा याच्याबद्दल. आता आणि बाकीचे जे काय आहेत ना, सर्वांना बाकीचे जे काय आहेत सर्वांना तुम्हाला काय करायचं आहे पहा. सर्व कंपोनेंट्सला तुम्हाला काय करायचं आहे, आता हवं तर मी ते करतो इथे. ठीक आहे, आता तुम्हाला सर्वांना काय करायचं इथे, आता ऑल कंपोनेंट्स, सगळ्या कंपोनेंट्सला तुम्हाला काय करायचंय, त्याचा फॉन्ट साईज तुम्हाला 18 सेट करायचं. आता तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. फॉन्ट कलर तुम्हाला हा ग्रीन सेट करायचंय. आणि काय करायचं तुम्हाला, ग्रीन कलर कोणाकोणासाठी सेट करायचंय, जर हवं तर काय करा 18 सेट करा सगळ्यांसाठी. फॉन्ट साईज 18 सेट करा आणि फॉन्टला इटॅलिक ठेवा.
ठीक आहे, इटॅलिक ठेवा फंटला. त्यानंतर पहा तुम्ही काय करू शकता, आणखीन जे काय तुमचं बाकीचे जे काय तुमचे कंपोनेंट्स आहेत याच्या आतमध्ये, आता हा तुमचा लेबल आहे. आता या लेबलला तुम्ही काय करणार पहा, जे काय तुमचे हे लेबल्स आहेत ते, हा लेबल, हा लेबल आणि हा लेबल. ठीक आहे, या सगळ्यांसाठी तुम्हाला काय करायचं पहा, मी हवं तर इथं खाली लिहितो सगळ्यांचं. ठीक आहे, इथं मी खाली लिहितो. तुम्हाला इथे काय करायचं पहा, या सगळ्यांचं कलर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे तुम्हाला फंट कलर, टेक्स्ट कलर तुम्ही म्हणा हवं तर, टेक्स्ट कलर तुम्हाला ग्रीन सेट करायचं. जास्त कॉम्प्लेक्स नाहीये, तुम्ही एकदा ट्राय करा, होईल. टेक्स्ट कलर तुम्हाला ग्रीन सेट करायचा आहे आणि त्याची फंट साईज तर तुम्हाला माहिती आहे 18 सेट करायचे. ग्रीन सेट करा आणि त्यानंतर आता याच्यात काय करायचं तुम्हाला, आता जे काय तुमचं इथं राहिलंय बाकीचं, आता जे काय इथं तुमच्या हा जे काय आहे ना, हा असेल किंवा हा असेल किंवा हा असेल. ठीक आहे, या सगळ्यांचं तुम्हाला काय करायचं पहा, इथे या सगळ्यांचं तुम्हाला टेक्स्ट कलर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही हे घेतला ना, आता तुम्ही इथं काय करा, ब्ल्यू कलर सेट करा. ब्ल्यू कलर तुम्हाला सेट करायचा आहे. आणि त्यानंतर जे काय आता तुमचं लॉग इनचं आहे, लॉग इनचं जे काय आहे डिफिकल्ट नाही आहे, तुम्ही एकदा ट्राय करून पहा. जे काय तुमचं लॉग इनचं आहे आता इथे, आता याचं तुम्हाला काय करायचं नेमकं, फंट कलर तुम्हाला काय करायचंय, फंट कलरला तुम्हाला इथे रेड सेट करायचंय. ठीक आहे, आणि याची तुम्हाला काय करायचं आहे, फंट साईज तुम्ही सेमच ठेवा, त्याचं काय करू नका फंट साईजला. त्यानंतर आणखी तुम्ही इथं काय करू शकता पहा, फंटला इथं बोल्ड हवंय मला. ठीक आहे, हे समजतंय का तुम्हाला काय करायचं नेमकं? हॅलो, समजतंय सगळ्यांना? हॅलो, एनीवन रिप्लाय मी? येस. हो ठीक आहे, हा तुमचा होमवर्क आहे. अरे घाबरू नका, होमवर्कला सोप्पा आहे, तुम्ही ट्राय करा ना, काही नाहीये. फक्त तुम्हाला कंपोनेंट्स घ्यायचे, त्यावरती त्या ऑब्जेक्ट वरती हे सगळं अप्लाय करायचं आहे, ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, काय अवघड नाहीये यामध्ये. तुम्हाला वाटत असेल हा अवघड आहे, अवघड काहीच नाही, तुम्ही एकदा ट्राय करून पहा. मी सांगतो तुम्हाला येईल, मी गॅरंटी देतो तुम्हाला येणार, तर तुम्ही त्यासाठी ट्राय केलं पाहिजे स्वतःहून. स्वतःहून जेव्हा तुम्ही ट्राय कराल ना, तेव्हा तुम्हाला कळून जाईल हे सर्व. ठीक आहे, हा काय करतो मी तुम्हाला होमवर्क म्हणून तिथे ऍड करतो, तुम्ही काय करा, सबमिट करून द्या तुमचे फाईल्स. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क आहे. मग सगळ्यांचं हवं आहे तुम्हाला, त्यावरती मार्क्स आहेत, मी तुम्हाला आता पण सांगतोय मार्क्स आहेत तुम्हाला. ठीक आहे, आपण आजच्यासाठी इथे स्टॉप करूयात. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. काय झालं? हॅलो, सेट कलरनी नाही होणार का हे? सेट कलरनी, backgroundच्या जागी? सेट कलरनी पहा एकदा, सेट कलरनी Applet होत आहे मध्ये का? यूज केलेलं सर. ऍपलेट मध्ये यूज केला, ऍपलेट मध्ये मला नाही वाटत होईल, नाही होत, नाही होत. कारण का, ऍपलेट मध्ये आपण पेंट मेथडचा यूज करतो, पेंट मध्ये आपण ग्राफिक्सचा ऑब्जेक्टचा यूज करत असतो. तिथे आपण जी डॉट सेट कलर यूज करतो, म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, ग्राफिक्सचा ऑब्जेक्ट यूज करावा लागेल. समजतंय मी काय म्हणत आहे? तिथे आपल्या ग्राफिक्सचा ऑब्जेक्ट मिळतो, जी डॉट सेट कलर आपण करत असतो. डायरेक्टली आपण फ्रेमवरती नाही करू शकत, त्यासाठी आपल्या ग्राफिक्स क्लासचा यूज करावा लागेल, त्याचं सेट कलरचा यूज करावा लागेल. ठीक आहे, हॅलो, आणि ठीक आहे का? हो हो. ठीक आहे, आपण आज इथे स्टॉप करूयात. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय.